लालबागच्या राजाच्या दरबारी आता भक्तांची रीघ लागलेली आहे, कारण लालबागचा राजाच्या दर्शन घेण्यासाठी आता भाविकांनी इथे लांबच लांब रांगा लावायला सुरुवात केलेली आहे। लालबागच्या राजाच्या दर्शनाला भाविकांनी गर्दी केलेली आहे। तसंच लालबागच्या राजा गणेशोत्सव मंडळातर्फे भाविकांसाठी त्यांना व्यवस्थित दर्शन घेता यावं यासाठी व्यवस्थापन करण्यात आलेलं आहे, उपाययोजना करण्यात आलेली आहे। यासाठी थेट जाऊयात, आमच्या प्रतिनिधी जोशना गंगणे आमच्या सोबत आहेत। जोशना, तू आता सध्या लालबागच्या राजाच्या दरबाराच्या समोर आहेस, काय भावना आहे? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गणेशोत्सव सुरू झाला की लालबागच्या राजासमोर अक्षरशः भाविकांना दर्शनासाठी कधी ते आपण राजाकडे जातो आणि त्याचं दर्शन घेतो असं होतं। आता सध्या तिथे काय वातावरण आहे? अगदीच आपण थेट पहिल्यांदा लालबाग राजाचं दर्शन घेऊया। अतिशय सुंदर आणि सुबक अशी ही मूर्ती आहे आणि अतिशय सुंदर सजावट जी आहे ती लालबाग राजाचा पूर्ण आपण जे मखर बघतो त्यांची केलेली आहे। आणि या सजावटीसाठी सुद्धा लालबागचा राजा जो आहे तो ओळखला जातो आणि नवसाला पावणारा असा हा लालबागचा राजा। आणि यावर्षी जे आहे 92 वर्ष आहे, म्हणजे जवळपास 90 वर्ष 92 वर्ष जे आहे ते पूर्ण झालेली आहे लालबाग राजाला। आणि या लालबाग राजाची खासियत म्हणजे आपल्या सर्वांना माहिती की कोळी बांधवांचं म्हणजे मुंबईचे जे स्थानिक लोक आहेत, मुंबई नगरी ज्यांच्या ज्यांच्या जीवावर बसलेली आहे त्या कोळी बांधवांचा हा लालबागचा राजा गणपती असल्यामुळे याला एक पारंपरिक महत्व सुद्धा असल्यानं अनेक लोक जे आहेत, खास करून गणेश भक्त फक्त महाराष्ट्रातूनच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरून सुद्धा आणि अगदी देश परदेशातून सुद्धा अनेक गणेश भक्त जे आहेत ते लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी येत असतात। आणि आपण बघतोय की मोठ्या संख्येनं अगदी माणसांची गर्दी म्हणजे इतकी मोठी गर्दी जी आहे ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते गणेश भक्तांची। आणि प्रत्येकाला लालबागच्या राजाचं दर्शन मुखदर्शन तर घ्यायचंच असतं, कारण इतकं सुंदर असं रूप जे आहे ते लालबागच्या राजाचं असतं। पण त्याचबरोबर लालबागच्या राजाला जे आहे ते चरण स्पर्श सुद्धा करायचं असतं। आणि आपण बघतोय की प्रत्येक जण आहे ते मोबाईल मध्ये सुद्धा एक विशेष लालबाग राजाचं जे आहे ते जी सजावट केलेली आहे यंदाच्या वर्षी जी आहे खूप सुंदर अशी सजावट केलेली आहे। आणि ती सजावट सुद्धा जी आहे ती आपल्या मोबाईलमध्ये कॅप्चर करण्याचा प्रयत्न करत असतं। म्हणजे एकूणच इकडचं वातावरण जे आहे ते खूप भक्तिमय वातावरण आहे आणि मोठ्या संख्येनं गणेश भक्त जे आहे ते लालबागच्या राजासाठी तासन तास अगदी पहाटेपासून रात्रीपासून गर्दी करत असतात। आणि ज्या वेळेस त्यांना लालबागच्या राजाचं दर्शन होतं, त्यांचं चरण स्पर्श होतं, त्यावेळेस त्यांच्या मनातली जी मनोभावना, जी थकलेलं शरीर असतं ते सुद्धा अचानकपणे जे आहे ते एकदम उत्साह निर्माण होतो आणि जे आहे मनोभावना जी आहे नक्कीच त्या नक्कीच मनोभावना जोशना, या सुंदर वार्तांकनासाठी धन्यवाद।